नमस्कार. सुनीता देशपांडे यांनी कवी बाभ बोरकरांवर लिहिलेला लेख बोरकरांची ग तो वाचते आहे. हिरवळ आणिक पाणी तेथे सुचती मजला गाणी. खरं तर बोरकरांना सतत गाणी सुचायची. त्यासाठी हिरवळ पाणी किंवा दुसरं काही प्रत्यक्षात समोर असायची काही गरजच नव्हती. पण प्रत्यक्षात नसली तरी त्यांच्या मनात मात्र ती गाणी ऐकायला त्यांच्या समोर किंवा त्यांच्यासोबत कोणीतरी असण्याची फार गरज असे. आणि ते कोणीतरी म्हणजे त्यांची ती ग. क्वचित कधी तिचं आपल्याकडे लक्ष वेधायला ते तिला ग ऐवजी गेही म्हणत. इतकंच. वास्तविक हेच गाणं ऐकायला रेही सोबतीला चालला असता. हिरवळ आणिक पाणी रे तेथे सुचती मजला गाणी रे असंही असायला हरकत नव्हती. पण मग त्या प्रत्यक्ष रेच्या संगतीत ते बहुधा नुसते माणूस म्हणून बाभ बोरकर राहिले असते. कवी बाभ बोरकर झाले नसते. त्यांना गाणी सुचली नसती. हिरवळ असो, पाणी असो, पावसाच्या सरीवर सरी कोसळत असोत, सार सचेतन सृष्टी सौंदर्य त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहायचं तेव्हा ते त्यांच्या त्या गला सोबत घेऊनच यायचं. त्या खेरीज एकट्या बोरकरांच्या दर्शनाने पानांनी टाळ्या पिटल्या नसत्या, वारा हंबर हंबर झाला नसता आणि गोपींना देखील पान्हा फुटला नसता. त्या दुधाच्या धारा झाल्या नसत्या आणि वेली ऋतुमती झाल्या नसत्या. मनात फुलांचा मळा फुलला नसता आणि लाटांवरचा वर खाली तुफान प्रवास घडलाच नसता. तनूतली रुपेरी वीज बोलकी झाली नसती. घन अंधारी स्पर्श सुगंधा उकळ्या फुटल्या नसत्या. प्रीती चांदण्यातली लावणी झाली नसती आणि घर संसाराला झालर मोती नवं तोरण लागलं नसतं. प्रत्यक्ष सूर्य पारा होऊन ठिबकला नसता आणि रजताच्या धारा झडल्या नसत्या. रुमडाला सुम आलं नसतं आणि माझं मन सोन्याची परडी झालं नसतं. ग हे त्यांच्या लेखी केवळ एक स्त्रीलिंगी अक्षर नव्हतं. ती त्यांची निर्माण शक्ती होती. तिच्याविना ते पोएट बोरकर म्हणून जन्माला आले नसते. ती या कवीची खरी जन्मदात्री. कवी बोरकरांची माता, स्फूर्ती देवता. तिच्या डोळ्याचं पातं नुसतं हल्लं तरी पानावरल्या दवबिंदूसारखं त्रिभुवन डळमळायला लागायचं. साऱ्या पृथ्वीची त्रेधा तिरपीट उडायची आणि देवादिकांनाही तिचा धाक होता. तिला कवेत घेण्याची हिंमत फक्त या पोएट बोरकरांच्यातच होती. ती त्यांची खरी खुरी दैवी सखी होती. त्यांच्या जाणीवेबरोबरच जन्माला आलेली आणि त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या साथीला राहिलेली. तिची रूपं तरी किती. ज्या ज्या कवितेसोबत ती यायची त्या त्या कवितेसारखीच तितकीच संपन्न आणि देखणी. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे हे बोरकरांनी कविता लिहिणाऱ्या स्वतःच्याच हातांना उद्देशून म्हटलं तर नसेल. माझं नशीब थोर म्हणून बोरकरांचं खूप प्रेम माझ्या वाट्याला आलं. असेच एकदा ते पुण्याला आले असताना आजारी पडल्याचं कळलं म्हणून मी त्यांना भेटायला गेले. खाटेवर डोळे मिटून ते पडले होते, पण हाताने गादीवर हलका ठेका दिल्यासारखा त्यांनी ताल धरला होता. म्हणजे ते जागे होते. मी हलकेच आबा म्हणून हाक मारली. किंचित डोळे उघडून त्यांनी पाहिलं, हलकेसे हसले आणि काहीतरी पुटपुटत हातानेच म्हण म्हण असं खुणावलं. मला नीटसं कळलं नाही. मग मी दुर्गाकडे पाहिलं. दुर्गा म्हणाली, कविता म्हणायला सांगत असणार. जुलै महिना, पावसाळी दिवस म्हणून मी त्यांची हवा पावसाळी जरा रात्री काळी ही कविता त्यांना म्हणून दाखवली. डोळे मिटूनच त्यांनी ती ऐकली,
पण त्यांना ती नको होती, समुद्राची हवी होती. ते कुठल्या तरी दूरच्या सफरीला का निघाले होते? समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला 5वा महिना. मिटल्या डोळ्यांनी, तृप्त चेहऱ्यांनी ते स्वतःचीच कविता माझ्याकडून ऐकत होते, प्राण एकवटून. पाचूसारखी हिरवीगार साडी नेसलेल्या 5व्या महिन्यातलं ते चेहऱ्यावर चढलेल्या गर्भार सृष्टीला हा कवी समुद्राच्या बिलोरी आरशात तिचं प्रसन्न रूप पाहायला सांगताना पाहून झाडांच्या नजरा लाजून खाली वळल्या. चांदणं पाण्यात उतरलं. सगळीकडून लावण्य उतू जाऊ लागलं. पण त्यांना त्यांची ती आसपास कुठे दिसत नव्हती. त्यांच्या जीवाची दैना करून ती त्यांना सोडून गेल्याची जाणीव त्यांना झाली असावी. त्यांचा प्राण आतल्या आत तळमळू लागला आणि त्याच्यासह त्या च्या शोधात त्यांनी अखेरच्या आनंद यात्रेला निघायचा निश्चय केला असावा. ते मिटले डोळे मग उघडलेच नाहीत. पुढले 5-7 दिवस केवळ जिवंतपणाच्या खुणा मागे रेंगाळल्या आणि मग त्याही लुप्त झाल्या. बोरकर न परतीच्या वाटेवरून कुठेतरी दूर निघून गेले.